राज्य के उप मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळे जी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मुंबई भाजपचे सवयीचा परिणाम आहे. 50 वर्षाची सवय आहे. 50 वर्षाची सवय असल्यामुळे मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयामध्ये माझी होत आहे. तेवढं थोडंसं मला एक्सक्यूज करा, आज पहिलाच दिवस आहे. कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा, परंतु आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी, खासदार प्रताप पाटील, आमचे पालकमंत्री गिरीश महाजन, लातूरचे आमचे खासदारजी, ज्यांनी आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले अमर राजूरकरजी आणि सर्व विधान परिषदेला आमचे नेते आणि सर्व आमचे सहकारी उपस्थित पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, बावनकुळेजी, आशिष शेलारजी आणि भाजपाचे असंख्य नेते चाहते, ज्यांनी मनापासून आम्हाला माझ्यावर प्रेम केलं. म्हणजे आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा, सत्तेमध्ये असताना सुद्धा महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा राहिलेली की एकमेकांविषयी असलेले आमचे संबंध राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही सर्वांनी एक दुसऱ्याला साथ दिलेली आहे. विकासात्मक कामासंदर्भामध्ये ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्यामुळे मला आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन. इतके वर्ष मी गेल्या 38 वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन, त्यांची प्रेरणा घेऊन या देशामध्ये राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे, सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल आपल्याला करता आली पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे. या प्रामाणिक भूमिकेतून मी आज या ठिकाणी आज पक्षामध्ये प्रवेश करत आहे. मला निश्चित सांगितलं पाहिजे की आजवर मी राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक सकारात्मक दृष्टिकोन, डेव्हलपमेंटल ॲटिट्यूड घेऊनच मी नेहमी पुढे राहिलेलो आहे. देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते, मी मुख्यमंत्री होतो, तोही कालावधी त्यांनी अनुभवलेला आहे, मी अनुभवलेला आहे आणि डेव्हलपमेंटल कामामध्ये नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेऊन आम्ही दुसऱ्याला साथ मी दिलेली आहे. आणि मलाही सुद्धा मला सांगितलं पाहिजे की विरोधी पक्षात असल्यामुळे सुद्धा कधी असं जाणवलं नाही. ठीक आहे, काही सहकारी तक्रारी होत्या, मान्य करेन, सरसकट सर्वांनाच काही समाधान असं म्हणणार नाही, परंतु न्याय जिल्ह्याला, मतदारसंघाला देण्यासंदर्भामध्ये देवेंद्रजींनी निश्चित आमच्यासाठी पॉझिटिव्ह भूमिका नेहमी घेतलेली आहे. असो, त्यामुळे जिथे मी राहिलेलो आहे त्या ठिकाणी मी परस्पर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की भाजपामध्ये आज प्रवेश घेत असताना तीच भूमिका घेऊन प्रामाणिकपणे भाजपामध्ये काम करेन. पक्षालाही कसं ताकद मिळेल, आगामी निवडणुकीमध्ये यश जास्तीत जास्त जागेवर महाराष्ट्रामध्ये, देशात मिळेलच, महाराष्ट्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीने अधिकच्या जागा या भारतीय जनता पक्षाला मिळू शकतील या बाबतीमध्ये निश्चित माझ्याकडून जो माझा अनुभव आहे, जो प्रयत्न आहे, तो निश्चित माझ्याकडून होणार आहे. हे राजकारण हे एक सेवेचं माध्यम आहे आणि मला वाटतंय की मला कोणावरही व्यक्तिगत टीका टिप्पणी कालही स्पष्ट केलेलं आहे. मला ठीक आहे, पक्ष सोडल्यानंतर अनेक सहकारी त्याच्यामध्ये काही विरोधी बोलतात, कोणी काही टिप्पणी करते, काही लोकांनी समर्थन केलंय, विविध ज्याला आपण म्हणू की मतभिन्नता असू शकते. व्यक्तिगत स्वरूपाचे कुठले दोषारोप मी कोणावर केलेले नाही, करणार नाही. मी आजपासूनच इथे पॉझिटिव्ह कामाला लागलेलो आहे. मला बावनकुळेजींनी आताच पावती दिलेली आहे पक्ष प्रवेशाची
आणि त्यांना मी पैसे देऊन सुद्धा म्हणजे उधार ठेवलेलं नाही, जी काही फीज आहे ती त्यांना मी पक्षप्रवेशाची त्या ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला माहिती की प्रधानमंत्र्यांनी सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य घेऊन या देशामध्ये अनेक महत्वपूर्ण पैलू विकासाच्या संदर्भातले देशभरात आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर जे इम्प्रेस आम्ही झालेलो आहोत. आम्ही म्हणजे मला सांगायला हरकत नाही, आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा कधीही व्यक्तिगत स्वरूपाचे दोषारोप कधी केले, मी तरी कोणावर केले नाही. आणि जे चांगलं काम झालं, आमच्या काळात जे चांगलं काम झालं त्याची प्रशंसा देवेंद्र भाऊंनी वेळोवेळी केली. आम्ही सुद्धा त्यांच्या विद्यमान सरकारने जे चांगलं काम होत आहे त्याची प्रशंसा आम्ही सुद्धा केलेली आहे. कधी वेळेवर आमच्यावर टीका होते की तुम्ही फार माइल्ड आहात, तुम्ही काही टीका विरोधी पक्षावर करत नाही किंवा सत्ताधारी पक्षावर करत नाही. हेतू तो नाही आहे. महाराष्ट्राची जी परंपरा आहे, जी सभागृहामध्ये एकमेकाविषयी असलेली जी भूमिका असते विरोधी म्हणून, ती प्रामाणिकपणे विरोधात असताना केलेलीच आहे. परंतु सभागृहाच्या बाहेर मात्र व्यक्तिगत जाऊन पॉलिटिकल पलीकडे जाऊन महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या या विधिमंडळामध्ये अनेक दिग्गज आम्ही पाहिलेले आहेत आणि त्या दिग्गजांचे संबंध सभागृहात जरी कटुता काही ठिकाणी आली असेल पण सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांविषयी आदर बाळगूनच जी भूमिका वटवायची असतील, पक्षाची धोरणं असतील, कामासंदर्भातल्या अपेक्षा असतील, ती सर्वांनीच राबवलेली. मला वाटतं ती परंपरा महाराष्ट्रात कायम राहावी अशा प्रकारची निश्चित आम्हा सर्वांची मैत्री भूमिका निश्चित राहणार आहे. एक नवीन सुरुवात भारतीय जनता पक्षाची जी काही ध्येय धोरणं आहेत त्या पद्धतीने निश्चितच काम केलं जाईल. पक्षाच्या भूमिकेतून जे आदेश पक्ष मला देईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या पद्धतीने निश्चित आगामी काळामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे. कुठलीही मागणी मी त्यांच्याकडे मी केलेली नाही. जे मला त्या ठिकाणी सांगितलं जाईल त्याप्रमाणे निश्चित मी काम करेल. माझ्या आधीच्या पक्षातील माझ्या सहकार्याचे मी आभार मानतो. या निमित्ताने इतके वर्ष आम्ही एकत्र राहिलो. ठीक आहे, हा माझा व्यक्तिगत निर्णय होता, मला कोणी जा म्हणून सांगितलं नाही आणि मी शेवटपर्यंत, लोक म्हणतात काल परत तुम्ही पक्षाकडे तिथे बसला होता आणि अचानक तुम्ही स्विच ओव्हर झाला. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत मी जिथं आहे त्याचं काम मी केलेलं आहे आणि आज जेव्हा गेलो तेव्हाच मी मग त्यानंतर माझी भूमिका मी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे मित्र, बस एवढंच या निमित्ताने मला सांगायचं. मी अधिक काही याच्यावर आज तरी भाष्य करणार नाही. मी सुद्धा या पक्षात नवीनच आहेत, त्यामुळे सगळ्याच गोष्टीवर आज काही बोलण्यापेक्षा निश्चित योग्य वेळी मैं आज भारतीय जनता पार्टी में यहाँ पर मैंने प्रवेश लिया है और मैं आभार मानना चाहूँगा देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का, फिर देश के गृह सम्माननीय गृह मंत्री अमित भाई शाह जी का, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा जी का, देवेंद्र फडणवीस जी का, बावनकुळे जी का, आशीष शेलार जी का, सभी नेता जो मेरे साथ में बैठे हुए, मेरे नांदेड़ से आए हुए हमारे सहयोगी अमर राजूरकर जो MLC रह चुके हैं वो भी आए हुए हैं, उनका भी प्रवेश आज हुआ है. मैं आभार मानूंगा भारतीय जनता पक्ष के नेतृत्व की, उन्होंने मुझे आज ये मौका भारतीय जनता पार्टी में आने न्योता दिया और काम करने की यहाँ पर मुझे यहाँ पर संधि दी है, एक मौका दिया है, उसलिए मैं उनका दिल से शुक्रिया अदा करता हूँ. सार्वजनिक जीवन में काम करते हुए एक पॉजिटिव एटीट्यूड लेके, डेवलपमेंटल एटीट्यूड लेके आने वाले समय में काम करने की भूमिका मेरी है, पहले भी रह चुकी है और आज भी मैं जो आया हूँ इस नए क्षेत्र में नई शुरुआत जब कर रहा हूँ तो मैं इसी डेवलपमेंट, प्रधानमंत्री जी को जो सबका साथ सबका विकास ये भूमिका लेकर प्रधानमंत्री जो पूरे देश भर में जिन्होंने नेशनल इंटरनेशनल लेवल पे एक अलग अपनी छवि बनाकर एक अच्छा काम करके दिखाया है, निश्चित तौर पर इम्प्रेस हूँ, निश्चित रूप से इम्प्रेस हूँ मैं. इसमें कोई अलग भूमिका नहीं है. जो अच्छा होता है तो अच्छा ही बोलना चाहिए, जो खराब है तो कभी शिकायत भी हमने की है तो मैं ना नहीं बोलूँगा. आज जब हम देख रहे हैं कि देश के सामने कई चुनौतियां हैं तो चुनौतियों के साथ साथ डेवलपमेंट भी जिस रफ्तार से इस देश में हो रहा है तो हम सबके लिए बहुत ही प्रशंसनीय है और आने वाले समय में हम सब साथी मिलकर देश में एक पक्की मजबूर भाजपा की सरकार लाने का हमारा प्रयास निश्चित तौर पर रहेगा. बस इससे ज्यादा मैं आपका वक्त नहीं लूंगा. मैं आप सबका आभारी हूँ. एक नई शुरुआत है, कुछ गलतियां छोटी मोटी होती है तो शुरू में संभाल लीजिए. विकासावर तुम्ही भाजपा जॉईन केलेला, अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेले अनेक आमदार ते देखील मोदींच्या विकासावर या ठिकाणी इम्प्रेस झाले असतील, तुमचे सहकारी असतील,
ते सुद्धा भाजपा जॉईन करणार आहेत का? मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, मी कोणालाही, हा माझा व्यक्तिगत डिसिजन होता, मी कोणालाही आमंत्रित किंवा निमंत्रित केलं नाही. बाकीचा विषय देवेंद्रजी आणि ते पाहतील काय करायचं. मी काही त्याच्यामध्ये खरं सांगतो, अरे बाबा, हॅलो, अरे शांतपणे, असं तुम्ही तुमच्यापैकी कोण काय बोलतोय आम्हाला काही लक्षात येत नाही. आपल्याला जर प्रश्नोत्तर करायचे असतील तर तुम्ही शिस्त पाळली तरच होईल. एका वेळी एक जण एकाने प्रश्न विचारला त्यांनी पुन्हा विचारायचा नाही. राज्यसभेचा अर्ज भरणार असं आहे की राज्यसभेचे अर्ज कोण भरतील कोण भरणार नाही याचा निर्णय केंद्रीय भारतीय जनता पार्टी करते. केंद्रीय भारतीय जनता पार्टी राज्यसभेच्या आमच्या उमेदवारांची घोषणा करेल. ती केल्यावर तुम्हाला समजेल. महाराष्ट्र आएगी तो किस तरीके से आप उसको देखेंगे, और खासकर महाविकास आघाड़ी लगातार कोशिश कर रही है बीजेपी को महाराष्ट्र के भीतर रोकने के लिए. जो मिशन 45 का बीजेपी ने टारगेट लिया, उसको कैसे देखते हैं? देखिए, चुनाव जब करीब आता है तो स्वाभाविक है कि हम उनसे कोई कोऑपरेशन को भी तो नहीं कर सकते हैं. ये राजनीतिक जंग है, जंग में उतरने के बाद सब जायज है. वो कोशिश करेंगे, हम भी कोशिश करेंगे. तो मुझे लगता नहीं इसमें कोई नई बात है कि जंग शुरू है, हम भी लड़ेंगे, वो भी लड़ेंगे. आपने कहा कि आपका ये व्यक्तिगत निर्णय है, आपने आखिर तक अच्छे से काम किया. लेकिन ऐसे बहुत से लोग हैं जो चाहते हैं कि विकास के राह पर आगे जाए, मोदी जी के साथ बढ़ाए, मेन स्ट्रीम में आए. क्या ऐसे लोगों को आप कहना चाहेंगे कि भाई? देखिए, पहला ही दिन है, मेरे पर गुगली इतनी मत डालिए आप. मैं इतना ही कहना चाहूंगा, ये काम जो है प्रदेश अध्यक्ष जी बावनकुळे जी बहुत जोर से कर रहे हैं और देवेंद्र जी का भी उनको साथ है. उनमें कभी उनको जरूरत पड़ी तो मैं उनको कुछ गाइड कर सकता हूं. मैं इसका जवाब इतना ही देता हूं कि अशोक राव का की मदद कहाँ लेनी है हमको पक्का पता है. हम उचित जगह उनकी मदद लेंगे, आप चिंता मत करिए. हाँ, 100%. देखिए, उनका केवल महाविकास आघाड़ी ही नहीं, उनका एक प्रदीर्घ अनुभव रहा है. तो उनके अनुभव का, यानी पॉलिटिकल अनुभव का भी और एडमिनिस्ट्रेटिव अनुभव का भी फायदा लेंगे ही. जी, देवेंद्र सर ने मेंशन किया, आप एक राष्ट्रीय स्तर के नेता हैं, एक और राष्ट्रीय घटना चल रहा है. दिल्ली के बॉर्डर पे इस वक्त एक बार फिर किसान आंदोलन आया है. उसका आरोप ये लग रहा है, किसानी का आरोप आपकी पूर्ववर्ती पार्टी कांग्रेस पर लग रहा है कि उन्होंने उत्साह है एक बार फिर चुनाव को देखने के लिए. किस कॉन्टेक्स्ट में देखिएगा? देखिए, आरोप प्रत्यारोप तो राजनीति में होते रहते हैं. सवाल ये है कि किसानों की समस्या है देश में, उसको किस तरीके से हैंडल करना है. राष्ट्रीय स्तर पर प्रधानमंत्री जी सक्षम है, देश के कृषि मंत्री और अन्य मंत्रियों के साथ लेकर मैं समझता हूँ इसको हल करना चाहिए. आपको याद होगा, जो किसानों के 3 कानून बना, अल्टीमेटली सरकार ने विड्रॉ किया, पब्लिक ओपिनियन जानकर उसको फैसला लिया गया. तो मैं नहीं समझता प्रेस्टीज की बात. हम चाहते हैं कि देश के सभी तमाम किसानों को न्याय मिलना चाहिए. किसानों की आत्महत्याओं को रोक लगाने का, कम करने का प्रयास होना चाहिए. और मुझे उसमें जो हो रहा आंदोलन, उसमें ध्यान निश्चित देंगे, ऐसी कोई बात नहीं है. कांग्रेस किसानों को गुमराह कर रही है. हा उशीर आला प्रश्न, पहिलाच यायला पाहिजे. असं आहे काय? अरे भाई, जवाब तो सुनो यार. आप एक आदमी प्रश्न पूछते और जवाब भी सुनते नहीं हो. असं आहे, हा प्रश्न हायकोर्टामध्ये आमच्या बाजूने निकाल लागलेला आहे. अपीलमध्ये काही एजन्सीज गेलेल्या आहेत. ठीक आहे, लिगल प्रोसेस जी आहे ती फॉलो होईल. पण हा एक राजनीतिक ऍक्सिडेंट म्हणावा लागेल, मला एवढं समजायचं आहे. आणि आय फेस इनफ ऑफ दॅट. मला वाटतं की फार काही चिंतेचा विषय वाटत नाही. आज त्यांचा आता नाना
नाना पटोलेंना प्रवेश दिलाच होता की नाही आम्ही, आणि राहिलेच ना आमच्याकडे ते. आता त्यांची सवय आहे, ते एका ठिकाणी टिकूच शकत नाही, कुठल्या एका पदावर टिकू शकत नाही. आता त्यांना अध्यक्ष बनवलं होतं ते तिने ते सोडून गेले. त्यामुळे फार गांभीर्याने ते घेऊ नका ते जे सांगतात. आपने एक दिन पहले तक कांग्रेस में थे, बैठक में हिस्सा लिया था, उसके बाद अगले दिन इस्तीफा दे दिया. क्या ये रातों रात लिया गया फैसला है? नहीं, जरूरी नहीं ऐसा है कि सोच विचार तो चल ही रहा था, और मैं देख रहा था अच्छा मुहूर्त है आज का, तो उसने कर दिया उसने. ऐसा कोई जरूरी नहीं कि कोई चीज को कोई रीजन देना चाहिए. आपने कहा कि 38 साल आप कांग्रेस में रहे जी और फिर आपने बीजेपी में प्रवेश करने का फैसला लिया. जी तो जो अचानक से इतना सा बड़ा टर्न लेना जी। इस तरह से कितना कठिन है या आसान है? और क्या? दूसरा चीज, कांग्रेस वाले कह रहे हैं कि पार्टी ने इतना सब कुछ दिया, सब कुछ बनाया, उसके बावजूद आप पार्टी छोड़ के जा रहे हैं, तो ये विश्वासघात है पार्टी. देखिए, मैं ये दो चीजों के लिए अलग जवाब देना चाहूंगा. सबसे पहले तो ये फैसला आसान नहीं था, बिल्कुल कहूंगा. इट वॉज अ टोटल स्विच ओवर, चेंज ओवर, और ये करने के लिए काफी विचार विमर्श करना पड़ा. ये मैं जरूर कहूंगा कि इट वॉज नॉट इजी डिसीजन फॉर मी, बट आई टुक इट in the interest of the state of Maharashtra, in the interest of my own district, in the interest of the nation. मैं मुझे लगा कि कुछ चीजें अच्छी हो रही तो उसमें अपना योगदान होना चाहिए. पॉलिटिकल भले जो भी चीजें हैं, but let us get involved into the nation building process. इसमें समय लगा है. It was not a one day snap decision, ये मैं कहना चाहूँगा. जहाँ तक let me complete. दूसरा इशू है सर, जरूर पार्टी ने मुझे बहुत कुछ दिया, मैं नहीं मना नहीं कर रहा हूँ, पर ये भी सच है मैंने भी पार्टी के लिए बहुत योगदान दिया, जिसके लिए महाराष्ट्र में कांग्रेस पार्टी को निश्चित ताकत मिली, ये भी कोई डिनाई नहीं कर सकता. तो इट वॉज नॉट, आई एम नॉट, मतलब ये मैं पर्सनली ऑब्लाइज हूँ पार्टी के लिए, मेरे पार्टी की लीडरशिप के लिए मैं ऑब्लाइज हूँ. बट अचानक अगर तुम मेरे बौछार कोई चीज की करते हो, ये उचित नहीं है. ठीक है, मैंने फैसला किया इंडिविजुअली, मैंने पार्टी को डैमेज करने के लिए कुछ नहीं किया. इट वॉज माई ओन पर्सनल डिसीजन, बट मैंने भी पार्टी में मेरा योगदान क्या है मेरी नेशनल पार्टी जानती है. You were not listened to. You were not listened by your center leadership. That is what being said. And the state leadership. You were also unhappy with the state leadership. Let's not talk about what has happened. We are switching on to a new system now, so I think it's better we discuss another system. तीन मोठे नेते आहेत ज्यांच्या 2-3 पिढ्या काँग्रेसमध्ये होत्या, त्यांना आता महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. ही परंपरा राखली आहे. दुसरी परंपरा होती विरोधी पक्ष नेते महायुतीमध्ये येण्याची, ती पण कायम राहील या काळात. ते विरोधी पक्ष नेत्यांना तुम्हाला विचारावं लागेल.